त्यात मेघाही तेथे आला, बाबांसी साष्टांग प्रणाम केला. बाबा म्हणती, हा शंकर आला, सांभाळी याजला तू आता. ऐसे होता लिंग प्राप्त, त्रिशूळ दृष्टांता पाठी अवचित. मेघा तटस्थ लिंगची देखत, प्रेमे सद्गदित जाहला. आणिक पाहाया लिंगाचा अनुभव, काका साहेब दीक्षितांचा अपूर्व. श्रोता सादर परिसिजे सर्व, जडेल भरवसा साईपदी. येरीकडे जो लिंग घेऊनी, निघे मेघा मशिदीतुनी. दीक्षित वाड्यात स्नान सारुनी, नामस्मरणी निमग्न. धूत वस्त्रे अंग पुसून, शिळेवरी उभे राहून. टुवाल डोईवर घेऊन, करीत स्मरण साईंचे. नित्यनेमा अनुसरून, शिरोभाग आच्छादून. करीत असता नामस्मरण, लिंग दर्शन जाहले. चालले असता नामस्मरण, आजचिका व्हावे लिंग दर्शन. ऐसे जो दीक्षित विस्मयापन्न, मेघा सुप्रसन्न सन्मुख. म्हणे मेघा, पहा काका, लिंग बाबांनी दिधले विलोका. काका पावले सविस्मय हरिखा, लिंग विशेखा देखुनी. रूपरेखा आकार लक्षणी, आले ध्यानी जे पूर्वक्षणी. तेच ते लिंग पाहूनी तत्क्षणी, दीक्षित मनी सुखावले. असो पुढे मेघाचे हातून, त्रिशूळ लेखन होऊनी पूर्ण. छबी सन्निध लिंग स्थापन, साईंनी करवून घेतले. मेघास आवडे शंकर पूजन, करून शंकरलिंग प्रदान. केले तद्भक्तीचे दृढीकरण, नवलविंदान साईंचे. ऐसी काय एक कथा, सांगेन ऐशा अपरिमिता. परी होईल ग्रंथ विस्तरता, म्हणून श्रोता क्षमा कीजे. तथापि तुम्ही श्रवणोत्सुक, म्हणून कथीन आणिक एक. पुढील अध्यायी साईंचे कौतुक, याहून अलौकिक दिसेल. होऊन हेमाड साईंसी शरण, करवी साई चरित्र श्रवण. होईल तेने भवभय हरण, दुरित निवारण सकळांचे. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, दृष्टांत कथनम नाम अष्टाविंशतितमोऽध्यायः संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज